नमस्कार. एम ए रेसिपीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. मसाला पाव हा स्नॅक्स हल्ली सगळीकडेच प्रसिद्ध झालेला आहे. तेच आता आपल्याला बघायचे आहे. अगदी सोप्या पद्धतीने तेल जास्त न वापरता किंवा बटर, चीज हे सुद्धा प्रमाणात वापरून चविष्ट मसाला पाव आपल्याला बनवायचा आहे. तर बघूया कसा बनवायचा ते. त्यासाठी आधी तेल तापत ठेवलेले आहे. त्यात थोडे बटर घातलेले आहे मी. बटर आणि तेल एकत्र तापले की त्यात थोडी मोहरी घालायची आहे. मोहरी तडतडली की त्यात आपल्याला थोडा हिंग घालायचा आहे. आता हा बारीक चिरलेला कांदा आपल्याला त्यात घालून घ्यायचा आहे. कांदा छान परतून घ्यायचा आहे चांगला लाल होतं. आता आपल्याला त्यात शिमला मिरची घालायची आहे. शिमला मिरची आणि कांदा छान परतून घ्यायचा आहे. आलं लसूण पेस्ट 1 चमचा घालायची आहे. यात मी टोमॅटो घातलेले आहे आणि थोडं मीठ घालायचं आहे. आता ही भाजी आपल्याला छान शिजवून घ्यायची आहे. यात बटाट्याचा कुठेही वापर केलेला नसतो. पावभाजी मसाला वापरतो आपण, पण यात बटाटे वापरत नाहीत. पावभाजी मसाला घालायचा आहे आता यात. हे सुद्धा प्रत्येक मसाले घातले की चांगला हलवून घ्यायचे. आता हे काश्मीरी लाल मिरची आपल्याला त्यात 1 चमचा घालायची आहे. अर्धा चमचा तिखट घालायचं आहे. छान परतले की थोडी कोथिंबीर घालायची त्यात. भाजी छान तयार झालेली आहे. आता आपण गॅसवर निर्लेपचा तवा ठेवून त्यावर थोडंसं बटर घालायचं आहे. बटर वितळायचं चांगलं आणि त्यावर आपल्याला भाजी टाकायची आहे 2 चमचे. दोन्ही पद्धतीने पाव आपल्याला करता येतात. भाजीवर चिरलेला पाव पालथाय घालता येतो किंवा वरतून चमच्याने सुद्धा लावता येतो. तर आपण एक प्रकार बघूया आत्ता. त्यावर दोन्ही पाव पालथे घालून त्यावर ते भाजी घालून घेतलेली आहे आणि वरती बटर लावून चांगले अगदी खरपूस शेकून घ्यायचे आहेत. दोन्ही बाजूनी छान शेकून घ्यायचे आहेत. शेकणं झालं की आपल्याला ते दुसऱ्यांदाही तसंच करायचं आहे. अगदी त्याच पद्धतीने आपल्याला करायचे आहे. बटर घालून घ्यायचे तव्यावर. गरम झालं की पाव आता आधी आपण शेकून घेणार आहोत दोन्ही. आणि दोन्ही बाजूनी आपल्याला मध्यभागी अशी भाजी टाकायची आहे त्याच्या. अगदी कडेपर्यंत भाजी भरायची नाही, नाही तर पावातून निसटून येते. पाव बंद केलं की पावातून निसटून येते. त्यामुळे दोन्ही बाजूला भाजी भरायची पण मध्यभागी टाकायची. पाव बंद करून घ्यायचे आणि दोन्ही बाजूनी बटर लावून शेकून घ्यायचे आपल्याला ते. थोडा भाजीचा चमचा आपण फिरवला आहे त्यावर. आता ह्या बाजूने सुद्धा आपण शेकून घेणार आहे. दोन्ही पाव अगदी छान शेकून घ्यायचे. आता गार्निशिंगसाठी
आपल्याला हे डिशमध्ये काढून घ्यायचे. यावर थोडंसं आपल्याला आता चीज किसून घालायचं आहे. गरम असल्यामुळे छान ते वितळून जातं नंतर. आणि थोडी बारीक शेव आपल्याला यावर घालायची आहे. झाले आपले मसाला पाव तयार. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.